बघा, राजकारणी देशाचा विकास त्यांच्या दृष्टीने जरी कितीही करत असले तरी तरुणाईच्या समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहेत. अगदी राजकारण्यांना पाहिजे तशा. त्यामुळे आज तरुणाईने राजकारण्यांना प्रश्न विचारावे ते आवश्यक आहे. जर प्रश्न विचारणं नाही जमल्यास रोज एक समस्या स्टेटसवर ठेवावी किंवा Facebookवर, Instaवर पोस्ट करावी. तेही नाही जमलं तर सभेमध्ये ते येतातच तेव्हा प्रश्न विचारावे किंवा ईमेल पाठवावा. हे सुद्धा नाही जमल्यास लिहून ठेवावे सर्व समस्या, प्रश्न व मतदानाच्या दिवशी ते सर्व वाचून मतदानाला जावे. कारण असं जर नाही केलं ना, तर लक्षात ठेवा, दर 52 मिनिटाला तुमच्यापैकी एक विद्यार्थी आत्महत्या करत आहे. त्यामुळे ही समस्या बिकट आहे की काय, हे तरुणाईपेक्षा चांगलं कोणीही आज समजू शकणार नाही. तरुणाईने विचारावं, कारण जेव्हा देश गरीब होता तेव्हा देशाला सरकारी नोकऱ्या व सरकारी कंपन्या परवडायच्या, म्हणजे परवडत होत्या. आणि आता तर आपली इकॉनॉमी जवळपास $5 ट्रिलियन होणार आहे किंवा राजकारण्यांच्या म्हणण्यानुसार होत आहे, म्हणजे देशाचा विकास होत आहे. तर मग आता देशाला सरकारी नोकऱ्या व कंपन्या का परवडत नाही, असं तरुणांनी राजकारण्यांना विचारावं. तरुणाईने आणखी विचारावं, आम्हाला खाजगी क्षेत्रात किंवा कंत्राटी भरतीवर काम दिल्यास आमचा पगार किती असणार? कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जो पगार खाजगी क्षेत्रात आहे, हा सरासरी 20,000 ते 30,000च्या दरम्यान किंवा त्याहीपेक्षा कमी आहे. या पगारात आम्ही आयुष्यात कधीतरी स्वतःचं घर बांधू शकणार का, असा प्रश्न तरुणांनी विचारावा. किंवा लग्न करून आपल्या पिढीला सुखाने जगता येईल इतकी सुरक्षा देऊ शकणार का? शिवाय तो खाजगी मालक आम्हाला नोकरीवर कायम ठेवेल का? कारण कोरोनामध्ये लाखो खाजगी नोकऱ्या जाताना आम्ही बघितल्या आहे. मुलीचा बाप मुलगी देताना आमच्या खाजगी नोकरीवर विश्वास ठेवणार का? आम्ही पगारवाढीसाठी खाजगी नोकरीत आंदोलन करू शकणार का? म्हणजे आम्ही कायम मानसिक गुलाम म्हणून जगायचं का? हे सर्व प्रश्न तरुणांनी विचारावे राजकारण्यांना. तरुणाईने आणखी विचारावं, म्हणजे आमच्या वडिलांनी बैल विकली आमच्या शिक्षणासाठी. बैल रडली त्यांना विकताना, बापही रडला पैसे हातात घेताना. हे सर्व दुःख आम्ही कसे पचवणार, असं सर्व तरुणाईने राजकारण्यांना रोज विचारावं. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी 2012 नंतर MPSC, UPSC, IBPS, रेल्वे, SSC, RRB आणि इतर स्पर्धा परीक्षा देऊन नोकरीवर लागू कदाचित या उद्देशाने भारतातील ज्या बेसिक डिग्री आहेत, त्या म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स यांना प्रवेश घेतला, त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता स्टार्टअप करा, असे राजकारणी म्हणतात. म्हणजे तुम्ही नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना, असं सांगताय. पण तरुणाईने विचारावं, की असे डायलॉग मारण्यापेक्षा हे समजून घ्या, आम्ही जे शिक्षण घेतलंय त्यात स्टार्टअपचा उल्लेखच नव्हता. आम्हाला जर स्टार्टअप करायला लावायचं होतं, तर मग स्टार्टअपचा या विषयाचा उल्लेख आमच्या सिलेबसमध्ये का नाही केला? आम्हाला स्टार्टअपमधील मार्जिन, टर्नओव्हर, ब्रेक इव्हन, परफॉर्मन्स मार्केटिंग, त्यानंतर ब्रँडिंग आणि इतर आम्हाला काहीच कळत नाही. आम्ही कसं काय स्टार्टअप सुरू करणार? आणि परत हे शिकण्यासाठी आयुष्याची आमच्या उमेदीची वर्ष आम्ही वाया घालवायची का? शिवाय प्रस्थापित जे भांडवलदार आहेत, त्यांना आमच्या स्टार्टअपद्वारे स्पर्धा करण्यास आम्हाला बराच भांडवल लागणार आहे. हा भांडवल आम्ही आणणार कुठून? आणि आता आम्ही आमच्या शिक्षणासाठी बैल विकली, आता आम्ही स्पर्धा करण्यासाठी काय विकणार? तरुणाईने आणखी विचारावं राजकारण्यांना. आम्हाला सर्वांना सरकारी नोकऱ्या लागणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे. पण आमच्यापैकी काही जण लागतील हे सुद्धा ठाऊक आहे. पण मुळात म्हणजे ती सरकारी नोकरी मिळवण्यासाठी केलेली प्रचंड मेहनत व मिळवलेले ज्ञान आम्हाला आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करेल व या ज्ञानाच्या उपयोगानेच आयुष्यात आम्ही काहीतरी चांगलं करणार, याच्यावर आमचा विश्वास राहील.
आम्ही परत आपल्या नवीन पिढीला जोमाने शिकवणार. यामुळे शिक्षणाचं महत्त्व समाजात कायम राहील. पण आता राजकारण्यांनी परिस्थिती बदलली. त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सरकारी नोकऱ्या काहीच राहिल्यात. त्यामुळे ती डिग्री, ती प्रचंड मेहनत व ज्ञान काय कामाचं असा प्रश्न आता तरुणाई विचारत आहे. तरुणाई तरुणाईच्या मनात आता शिक्षणाचं विशेष महत्त्व राहील का? असा प्रश्नचिन्ह समाजासमोर आता उपस्थित होत आहे आणि झालेला आहे. आणि असंच राहिलं तर लक्षात घ्या, बहुतेक तरुणाईचं जीवन वाया जाण्याची दाट शक्यता आहे आणि याला जबाबदार सबंध समाज आहे. सबंध आई-वडील आहेत आणि धर्माधिष्ठित व्यवस्थेच्या मागे लागणारी सर्व तरुणाई आहे, हे लक्षात घ्यावं.